नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये. आता हे पहा भेंडी. तुम्ही म्हणाल काय भेंडीची भाजी दाखवते, पण मला स्वतःला भेंडी खायला बिलकुल आवडत नाहीत आणि आठवड्यातनं एकदा दोनदा तरी भेंडी येतेच. मग करायचं काय? तर मग असे वेगळे वेगळे मी त्याचे काहीतरी पर्याय शोधते जेणेकरून थोडंसं खाता येईल. तर आता ही भेंडी मी अशी उभी चिरून घेतली आहे आणि तेवढाच असा उभा भरपूर कांदाही मी चिरून घेतला आहे. तर आता इथे मी एका पॅनमध्ये कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे, त्यावर थोडंसं हिंग घातलं आहे आणि आता जो मी उभा चिरलेला कांदा आहे, जेवढी भेंडी आहे तेवढाच मी कांदाही घेतला आहे, म्हणजे मग जेणेकरून तो जो चिकटपणा भेंडीचा असतो जो नको वाटतो खायला तो निघून जाईल. हे पहा, आता मी हा पूर्ण कांदा छान परतवून घेतला आहे. त्यामध्येच मी वरती आता मीठ घालून घेते जेणेकरून आपला कांदा जरा लवकर शिजेल आणि तुम्ही लवकर लवकर व्हिडिओ पाहू शकाल आणि लवकर भाजी बनवू शकाल म्हणून. आता याच्यात मी भेंडी घालून घेते आहे. इथे आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. हे पहा, आता ही भेंडी पण मी इथे परतवून घेणार आहे. याच्यामध्ये भेंडी आपली छान परतवून झाली की यावर मी उभा चिरलेला टोमॅटो घालणार आहे. मी टोमॅटोसुद्धा उभा उभा चिरून घेतला आहे. हा पहा, हे जवळजवळ मी 2 टोमॅटो घेतले होते, ते चिरून घेतले आणि आता हे आपण घालून घेतले. यावर आता थोडी हळद, तिखट आणि धणे पावडर हे घालणार आहे. अरे देवा, बोलण्याच्या नादात मी आलं लसणाची पेस्ट घालायला विसरले. हे बघा, आता मी ही वरणाच घालून घेते. हे सगळं छान परतवून घेणार. तुम्ही काय करा, कांदा परतताना आलं लसूण घाला, म्हणजे छान अजून होईल. माझ्याकडनं थोडी चुकी झाली. आणि हे माझ्याकडे बटाटा उकडलेला होता. आमचे कसे पॅटीस चालू असतात ना सतत, त्यामुळे बटाटा असतोच उकडलेला. तर मी एक बटाटा पण उभा चिरून घेतला. हे सर्व एकसारखं हलक्या हाताने करून घेतलं, कारण बटाटा जरा नवीन असल्यामुळे तो तुटत होता. यावर झाकण ठेवलं आणि मस्त एक वाफ काढून घेतली. याच्यावर मी थोडीशी साखर घातली, कारण आपण टोमॅटो पण घातला आहे, कांदाही घातला आहे, म्हणून थोडीशीच घातली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरून घातली. तर आपली भाजी तयार आहे. चला तर मग मंडळी, या जेवायला आणि पटापट लाईक शेअर ठोका.